नमस्कार मंडळी, सीमा डेली क्विक रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतोय रवा केक, पण साखर न वापरता। तर चला बघूया। 4 वाटी रवा, 2 वाटी गूळ, 1 वाटी दही, 1 वाटी तूप, 1 वाटी दूध, टूटी फ्रूटी सजावटीसाठी 1 चमचा गव्हाचं पीठ, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, 5 ते 6 थेंब व्हॅनिला एसेन्स। पहिल्यांदा टूटी फ्रूटी घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचा गव्हाचं पीठ घालून मिक्स करून ठेवून द्यायचं। नंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यात 4 वाटी रवा घालून फिरवून घ्यायचं। बारीक रवा वापरा, बारीक नसेल तर जाड रवा घेऊन मिक्सरने फिरवलं तरी चालेल। आता त्याच भांड्यात 2 वाटी गूळ, 1 वाटी दही, 1 वाटी वितळलेलं तूप, 1 वाटी दूध ते घालून ब्लाइंड करायचं। त्यानंतर मी केळं वापरले, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला वापरायचं असेल तुम्ही वापरू शकता। परत ब्लेंड करून घ्यायचं। आता पुढच्या कृतीकडे जाण्याआधी लो फ्लेमवर कढई गरम करायला ठेवूया। आता आपण केक मिश्रणामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा व 5 ते 6 थेंब व्हॅनिला एसेन्स टाकून पुन्हा ब्लेंड करून घेऊया। आता हे मिश्रण एका भांड्यात काढून फेटून घेऊया। मग त्यात तयार केलेले टूटी फ्रूटी घालून मिक्स करून घेऊया। केक मोडला तुपाचा हात फिरवून घेऊया व त्यात पीठ घालून पसरवून घेऊया। आता त्यात तयार केलेले केकचं मिश्रण घालून टॅप करूया व सजावटीसाठी तयार केले टूटी फ्रूटी घालून ते भांडं गरम कढईमध्ये 35 ते 40 मिनिटांसाठी बेक करून घेऊया। आता 40 मिनिटं झालेली आहे, तरी फ्लेम बंद करून बघूया की केक आतून बेक झाला आहे का ते। केक मस्त बेक झालाय व रंगही छान आलाय। थंड झाल्यानंतर आपल्याला आवडेल तसे पीसेस करून कट करून घ्या। तुम्हाला कसं वाटला हा नो शुगर रवा केक? नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। पुढे भेटू नवीन रेसिपी सोबत। बाय।